तर आपण पाहिलं मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। तर शिवसेना उभाटा 23, काँग्रेस 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 6 आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर असल्याचं कळतंय। भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर असून भाजपच्या मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर वर्ध्याच्या इव्हेंट सेलिब्रेशन इथं ही बैठक आयोजित करण्यात आली आणि बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबेडकर, समीर कुणावार, पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित राहणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा बैठका या संदर्भात या ठिकाणी चर्चा होणार आहे। तर आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत आहेत। नरेंद्र, गुड मॉर्निंग। नरेंद्र, आज आपण पाहतोय भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत आणि अनेक बैठका या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत। काय अपडेट्स आहेत? पक्षांतर्गत ज्या बैठकींचा जो सिलसिला आहे तो मात्र सुरू झालेला आहे। भाजपात पहिलेपासूनच बैठकांचा जो सिलसिला होता तो सुरू झाला होता आणि पक्ष बांधणी असो, कार्यकर्त्यांची बांधणी असो, हे मोठ्या प्रमाणात केल्या गेली। आता निवडणूक जाहीर होताच मात्र या कामाला पुन्हा वेग पकडलेला आहे। वर्ध्याच्या सेलिब्रेशन हॉलमध्ये, इव्हेंट सेलिब्रेशन हॉलमध्ये आज जी 5:30 वाजता जी बैठक होणार आहे, या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये काही दुफळी जे निर्माण झाली होती मध्यंतरीच्या काळात, ती दुफळी कशी भरून काढता येईल, ज्या कार्यकर्त्यांमध्ये जो दुरावा निर्माण झाला त्यांना एकत्रित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। एकंदरीतच प्रसार प्रचार आणि पक्षाचं ध्येय धोरण जे आहे तर ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून जो मतदार आहे तो आपल्याकडे कसा आकर्षित करता येईल या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत कामाचं वाटप जे आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं ते कसं करता येईल आणि सुटसुटीत आपण कशा पद्धतीनं हा मतदारसंघ पुन्हा कायम राखता येईल या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची मानल्या जात आहे। या बैठकीत अनेक गंभीर अशा विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। नरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।